नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत। खूप साऱ्या लाडक्या बहिणींची तक्रार आहे की त्यांनी ई-केवायसी केलेली आहे, सर्व प्रक्रिया पूर्णपणे पार पडली, तरीही त्यांना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता हा आलेला नाहीये। त्यामागची नेमकी कारण काय आहे, सरकारने या लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपला पुढील हप्ता येण्यासाठी आणि राहिलेले हप्ते मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात अजूनही जमा झालेले नाहीये। अर्ज भरताना एक चुकीचा पर्याय निवडल्यामुळे हजारो महिला आज अपात्र ठरलेल्या आहेत। नेमकं काय झालं, आता काय करायचं ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णपणे जाणून घेणार आहोत। राज्यात गेल्या 1.5 वर्षापासून लाडकी बहीण योजना ही सुरू आहेत। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये हे दिले जातात। ही रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते। हा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं होतं। केवायसी करताना नेमका गोंधळ कुठे निर्माण झाला तेही समजून घेऊया। ई-केवायसी करताना महिलांना काही गोंधळात टाकणारे प्रश्न हे विचारण्यात आलेले होते। प्रश्नांपुढे होय किंवा नाही असे पर्याय होते। योग्य पर्याय न कळल्यामुळे अनेक महिलांना चुकीचा पर्याय हा निवडला गेला आणि पात्र असूनही त्या अपात्र आता ठरलेल्या आहेत। आता आपण हे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया। एक हा प्रश्न होता की लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरात कोणीही शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नाही। या प्रश्नासाठी योग्य उत्तर होय होतं, परंतु अनेक महिलांनी चुकून नाही हा पर्याय निवडला आणि त्यामुळे त्यांचा लाभ हा बंद झालाय। शासनाने दिलेली मुदत आणि जनजागृतीचा अभाव यामुळे सुद्धा काही लाडकी बहीण आपला ई-केवायसी करू शकले नाही किंवा दुरुस्ती ज्यावेळेस देण्यात आली तेही करू शकले नाही। प्रथम 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-केवायसीची मुदत होती, नंतर ती वाढवून 31 डिसेंबर 2025 करण्यात आली। डिसेंबरच्या मध्यात प्रश्नांमध्ये सुधारणा करून पुन्हा केवायसी एडिट करण्याची संधी हे देण्यात आली, परंतु याबाबत पुरेशी जनजागृती झाली नाही आणि लाडक्या बहिणी आपली ई-केवायसी वेळेत या करू शकलेल्या नाही। आता ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज चुकला किंवा ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांच्याकरता आनंदाची बातमी आहे। आता अशा महिलांसाठी सरकारने पुन्हा एकदा एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिलेले आहेत। यामुळे चुकीचे अर्ज दुरुस्त होणार आहेत। जर तुमचा लाभ केवायसी नंतर बंद झाला असेल तर घाबरू नका, तुमची चूक नसून प्रणालीतील तो गोंधळ आहे। अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीनंतर अनेक बहिणींना पुन्हा लाभ मिळणार आहेत। अशा महत्त्वाच्या सरकारी अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।